दुर्गापूर वार्ड क्रमांक 2 परिसरातील आंबेडकर चौकातील केबल संचालक दिलीप ढोक यांच्या घरी कुलूप असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख 1,60,000 रुपये, सोने व चांदीचे दागिने लंपास केले। ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली। घटनास्थळी डॉग स्क्वॉडला पाचारण करून दुर्गापूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे। तक्रारदार दिलीप ढोक यांच्या मुलाची प्रकृती खराब असल्याने त्याला चंद्रपुरातील एका खासगी डॉक्टरांकडे भरती करण्यात आले होते। गुरुवारी रात्रीच्या सुमारास ढोके दाम्पत्य रुग्णालयात थांबले होते। दिलीप ढोके शुक्रवारी सकाळी घरी आले असता त्यांना घराचे कुलूप तोडलेले आढळून आले। घरातील देवघराचे व अलमारीचे कुलूप तोडून असल्याचे निदर्शनास आले। तसेच घरातील कपडे व सामान अस्ताव्यस्त फेकलेल्या स्थितीत होते। दिलीप ढोक यांनी दुर्गापूर पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी घटनास्थळावर डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले। डॉग स्क्वॉडने परिसरात फेरफटका मारून पाहणी केली। पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहेत। दरम्यान तक्रारदार दिलीप ढोक यांनी या चोरीच्या घटनेबाबत दिलेली ही माहिती। माझा मुलगा 5 दिवसापासून डॉक्टर खानच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे। आम्ही रात्री 8 वाजता दवाखान्यामध्ये जात होतो डबा घेऊन आणि सकाळी 6 वाजता वापस येत होतो। आज मी सकाळी 6 वाजता तिथून निघालो आणि 6:30ला घरी आलो। मधामध्ये माझा एक मित्र भेटला। तो म्हणे रात्री 10:30 वाजता दोघंजण तुझा दरवाजा खोलत होते म्हणे। त्यांना विचारलं म्हणे तर तेव्हा ते सांगत होते की मला रिचार्ज मारायचा आहे, तर त्यांचा मुलगा भरती असल्यामुळे तुम्ही आता त्यांना फोन करा, ते रिचार्ज मारून देईल असं म्हटलं। आणि मी सकाळी आता त्यांच्यासोबत बोललो। मला काही माहिती नव्हतं। मी आलो, बाहेरचा गेट थोडा उकळच होता आणि आतमधला दरवाजा पाहिला तर दरवाजाला ताला नाही दिसला। दरवाजाचा ताला तुटून होता। आणि त्याच्यानंतर मी जेव्हा आतमध्ये आलो आणि माझा देवघराचा दरवाजा खोलला तर दरवाजाचा खोलल्याबरोबर मला एकदम पूर्ण सामान अस्तव्यस्त दिसलं। आणि माझी 3 तोळ्याची चपलाकंठी, 1 तोळ्याचे 2 गोप, 2 लहान मुलांचे 1 तोळ्याचे गोप, पत्नीचे कानातले 3 जोड, आईचं 1 दाणी आणि त्याच्यातलं ते कानातले आणि एक कंठी होती एक। आणि त्याच्यानंतर माझी 3 दिवसाची वसुली होती। 3 दिवसाची वसुली गेली आणि मुलांचे 2 डबे होते जे जन्मापासून ते जमा करत होते ते। त्या डब्यामध्ये जवळजवळ 40,000 रुपये असू शकते आणि एवढा। आणि त्याच्यामध्ये कॅश पण होती। 20,000 रुपये आपल्या अलमारीमध्ये होते। इतकं